महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, जनतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, महर्षी वाल्मिकी ऋषी या महामानवांना कोटी कोटी वंदन. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजन करत असताना आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि आपले सर्वांचे नेते मार्गदर्शक या महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचा दृष्टिकोन ज्यांच्यामध्ये होता ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निमित्तानं आज हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या आपल्याला सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जो उपस्थित आहे काळेच आहे, त्याचप्रमाणे आपले तहसीलदार भाऊसाहेबजी थोरात, त्याचप्रमाणे गट विकास अधिकारी अंजलीजी गर्गे, पोलीस अधीक्षक आदरणीय पवनजी देसले, आदरणीय प्रशांतजी खंडारे, आदरणीय मधुकर पाटील, आदरणीय नामदेव पाटील, आदरणीय ताहिर शेख, आदरणीय लोकेश काबरा, आदरणीय PR माळीकर, आदरणीय दीपक चौधरी, आदरणीय प्रदीप बारी, आदरणीय कृष्णा महाजन, आदरणीय संजय पाटील, आदरणीय मंगळ इंगे, आदरणीय सुनील मोरे, आदरणीय RS पाटील, आदरणीय योगेश पाटील, आदरणीय रंजनाताई भोई, आदरणीय नाजलाबाई पावरा, त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले सारे मान्यवर, आमच्या आशा वर्करताई, शिक्षक वर्ग, पंचायत समितीचे सारे कर्मचारी, तहसीलचे सारे कर्मचारी, फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी, त्याचप्रमाणे विविध सहकारी यंत्रणेकडनं आलेले सारे कर्मचारी, या सर्वांना मानाचा मुजरा करतो. सर्वप्रथम आपल्याला काल आषाढी झाली, या आषाढीच्या पुण्य पवित्र अशा आषाढीच्या मनापासून शुभेच्छा देत असताना मला माहिती आहे कालचा उपवास होता, आज सारे जण आपला आषाढीचा उपवास सोडून आले असतील. आज तर खरं रविवार होता, रविवारवाल्यांची थोडी अडचणच झाली असेल की आज रविवार असताना आपल्याला वरपट्टी खावी लागते. वरपट्टीला कधीतरी समाधान मानून घेत चला. अन्न हे परमब्रह्म असतं. अन्न आपल्याला भेटते निसर्गामुळे आणि शेतीमुळे, आणि खरं या अन्न भेटायला महत्त्वाचा कोण घटक असेल तर तो अन्नदाता आपला शेतकरी बांधव आणि शेतमजूर, ज्यांच्या माध्यमांना आपल्याला मोठ्या प्रमाणात अन्न उपलब्ध होतो आणि आपण सुदृढ राहण्यासाठी प्रयत्नाच्या माध्यमातून करत होते. आषाढीच्या पांडुरंगाला गेलेल्या सर्व भक्तांना मनापासून वंदन करत असताना पांडुरंगाला ही विनंती करणार आहे की पाऊस अजून झाला पाहिजे तेवढा झालेला नाही, पावसाचं प्रमाण वाढलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे 750 mm पाऊस झाला पाहिजे. आतापर्यंत फक्त 200 समथिंग 215 का 218 मिलीमीटरच झालेलं आहे. हे जे संकट आज आलेलं आहे, हे संकट आपल्याला सावरण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय पवारताई, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय संजयजी सावकारे आणि जिल्ह्याचे सारे आमदार, नामदार रक्षाताई खडसे, यांचं साऱ्यांचं हेच मागणं असतं की हे पांडुरंगा यावर्षी चांगला पाऊस पडू दे, आमच्याकडे चांगलं धान्य उत्पादन होऊ दे. कारण संपूर्ण देशाचा जर विचार केला तर आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवर चालते. म्हणजे आपला देश संपूर्ण शेतीवर चालत असताना पाऊस जर पुरेसा झाला नाही तर या देशामध्ये बरेच संकट निर्माण होऊ शकतात. म्हणून पांडुरंगाला आपण विनंती करूया की देवा चांगला पाऊस पडू दे. 200 mm पाऊस आता जवळपास जुलै महिना संपत आलेला आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यामध्ये 500 mm पाऊस झाला तर आपण 100% पोहोचू. मागच्या वर्षी दुर्दैवाने आपल्याकडे फक्त 75% पाऊस झाला होता. म्हणजे 25% पावसाची आपल्याकडे तूट होती. आणि पुन्हा या वर्षी जर तूट आली तर आपल्याला शेतीला करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये फटका बसू शकतो.
आणि त्यांच्या हातात येणारा जो पैसा आहे हा पैसा कमी, म्हणजे मेहनत एवढी केल्यानंतर सुद्धा उत्पादन हे जर कमी झालं तर आमचं उत्पादन कमी निघालं तर आमचं वर्षभराचं जे कॅलेंडर असतं की ज्या माध्यमातून आम्ही दिवाळी असेल, दसरा असेल, लग्न असेल किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल, हे सर्व नियोजन करत असताना आमचं सर्व नियोजन हे शेतीवर असतं. पण शेतीवर करत असताना पावसाने जर आपल्याला असा फटका दिला तर आपलं नियोजन मात्र खालीवर झाल्याशिवाय आपल्याला विनंती करणार की शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, या योजनेचा जास्तीत जास्त फायदा आपण घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं साहेब, तहसीलदार साहेब, आपण मागच्या वेळेला इथे घेतलं, बऱ्याच लोकांचं समाधान या ठिकाणी आपण करून दिलं आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या सोडवल्या. पण काही लोक जे आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही अजूनही ते तहसीलला फेऱ्या मारतात आणि तहसीलमध्ये फेऱ्या मारल्यानंतर त्यांचे कामं ही रेंगाळतात किंवा होत नाही. न होण्याचं कारण काय असतं की छोट्या छोट्या त्रुटी असतात, त्या त्रुटी आपल्याला कागदामध्ये क्लिअर करावे लागतात. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कागद न नेता तहसील कचेरीला जातो आणि मग आपलं काम नाही झालं की आपला मानसिक संताप होतो. नॅचरल आहे, नैसर्गिक आहे की आपलं काम झालं नाही, एक दिवस वाया गेला आणि दिवस तर गेलाच आमच्या खिशातले जे पैसे होते ते सुद्धा वाया. तहसीलदार महोदय, तुम्ही ग्रामीण भागातनं आले, आमचे बंगाळे साहेब ग्रामीण भागातनं आलेले. आज ग्रामीण भागाच्या शेतकऱ्याच्या खिशात पाहिजे तेवढा पैसा नसतो. मग त्याचा एक दिवस जर बुडाला तर त्याचे जे 300-400 रुपये येणारे तेही बुडतात आणि जाण्याचा खर्च, काम नाही झालं तर ती मानसिकता, या याच्यामध्ये आमच्या चक्रामध्ये जर 4-5 पिढ्या झाल्या तर त्याला मानसिक संताप होणं साहजिकच आहे. या साऱ्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळामध्ये असं करण्यात आलं की आपण शासन आपल्या दारी गेलो, पण शासन आता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाची समस्या समजून त्या समस्येला कुठेतरी आपण निराकरण केलं पाहिजे, ती समस्या सोडवली पाहिजे. या निमित्तानं हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. किरकोळ काम असतात आमचे, या किरकोळ कामासाठी वारंवार फिरावं लागतं. सर्वात जास्त महत्त्वाचं कारण जे असतं आमच्या गरीब माणसांचं, गरीब बांधवांचं, ते म्हणजे रेस्टिंगचं काम. साहेब, या रेस्टिंगच्या कामासंदर्भात मी आपल्याला वारंवार सूचना करतो की आपले हे रेस्टिंग दुकानदार जे असतात हे सम्राटच आहे, गावाचे सम्राट समजतात किंवा सम्राट आहेतच ते. त्यांना वाटलं तर 3 दिवस ते 4 दिवसात फक्त दुकान उघडं ठेवतात आणि इतर दिवशी मात्र ते दुकान बंद ठेवतात. त्यामुळे आमच्या माणसांना हक्काचं जे धान्य असतं ते भेटत नाही. आधी ते चालू करा ही आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगतात. आमचे जे दुकानदार आहे या ज्या दिवशी ओपन करतात त्या दिवशी आमचा पगार झाला नाही किंवा आमच्या हातात पैसा नसेल तर त्या अडचणी अशा होतात की आम्ही त्या वेळेला तिथे जाऊन आमचा पैसा नसल्यामुळे आम्ही ते धान्य घेऊ शकत नाही. आणि एक महिन्याचं धान्य गेलं तर सर्वसामान्य माणसाच्या घरात जी मुलं असतात त्या मुलांना अन्न कसं जाईल आणि मग हे कुपोषणाचं जे प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात का वाढतंय आपल्या तालुक्यात, तर याच्यामध्ये यांना सुद्धा आपण समज द्यावी. दुकानदारांना सांगा तुम्ही की आठवड्यातनं 4 आठवडे वा खरं तर त्यांनी 28च्या 28 आपले जे संपूर्ण दिवस आहे सुट्टीचा दिवस सोडून संपूर्ण दिवस उघडे ठेवले पाहिजे. पण दुर्दैवाने तसं होत नाही. त्यांना आपण सूचना द्यावी आणि आमचं रेशनिंग, हक्काचं रेशनिंग आमच्या सर्वसामान्य माणसाच्या गळ्यापर्यंत, घशापर्यंत पोहोचू द्यावं ही नम्रपणे आपल्याला सूचना करते. शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी की महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही कर्जमाफीची योजना जी आमच्या सातत्याने होतं की युतीचं सरकार आलं ते या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं सरकार, सर्वसामान्य माणसाचं सरकार, या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार, युती सरकार करत आहे. या युती सरकारचा ध्येय सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम करत असताना शेतकरी आपला अन्नदाता आहे. या शेतकऱ्यावर आलेल्या संकटातनं त्याला कुठेतरी मदतीचा हात दिला पाहिजे, मुख्य प्रवाह आणण्यासाठी त्यांना प्रयत्न केले पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही कर्जमाफी 2 लाखाची आपल्याला केलेली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सातत्याने जे शेतकरी नेहमी कर्जभागाचे पण त्यांना काही फायदा होत नव्हता, त्यांच्या मनामध्ये असं यायचं आम्ही कर्ज भरतो रेग्युलर पण आम्हाला काही फायदा होत नाही आणि जे कर्ज भरू शकत नाही त्यांना मात्र सरकार कर्ज माफी देतं. पण सरकारने यावेळेला आदरणीय देवाभाऊंचं सरकार, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार, आदरणीय पवार यांचं सरकार यांनी ठरवलं
महाराष्ट्राच्या साऱ्या आमदारांनी पाठिंबा दिला आणि महाराष्ट्राच्या आमदारांच्या पाठिंब्याने हे सरकारने ठरवलं की जे रेग्युलर हप्ते भरतात त्यांना सुद्धा 2 लाख रुपये माफ करण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलं. हे आपल्या शेतकऱ्यांसाठी ही आपल्याला दिलेली एक दिवाळीची भेट समजा किंवा एक सरकारने दिलेली भेट. आपल्या भरोश्यावरती आपल्या एका मतामुळे आपण शिवसेना समोरचं धनुष्यबाणाचं बटन दाबलं आणि मला निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन आपल्या तालुक्याच्या विकासामध्ये काय काय करता येईल, कशा पद्धतीने काम करता येईल यासाठी सातत्याने आमचा प्रयत्न राहिला आणि आम्ही पुढे भविष्यात सुद्धा करणार. आपल्याला समोरच सांगतो की पाऊस कमी पडला पण तापीला पूर आला. या तापीच्या पुराचं पाणी वाहून जात असताना आम्ही शासनाला पत्र दिलं, यांच्या कार्यालयाला पत्र दिलं आणि आपला जो पाठ होता हा पाटाचं पाणी सुरू केलं जेणेकरून पुनर्भरण हा विषय झाला पाहिजे आणि आमच्याकडे पाण्याची पातळी दिवसेंदिवस जी खाली चालली आहे या पातळीला पुनर्भरणच्या माध्यमातून पुन्हा शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक पाणी कसं येईल आणि शेतीला मुबलक पाणी कसं भेटेल यासाठी आमचा सातत्य आहे. पहाडपट्टीमध्ये बंधारे घेऊ या पहाडपट्टीच्या पाण्याला पहाडपट्टी थांबवलं तर निसर्गाने दिलेला एक स्पेशल झोन आपल्या या पातपुड्यामध्ये आहे ज्याला आपण बदडा झोन म्हणतो. या बदडा झोनच्या माध्यमातून तिकडे जेवढं पाणी अडवलं तर या आपल्या आडाऊर साईडकडे किंवा संपूर्ण खालच्या साईडला नॅशनल हायवे जो गेला अंकलेश्वर बऱ्हाणपूर याच्या खालच्या साईडला म्हणजे आपल्या तापीच्या साईडला पुनर्भरण होण्याचं काम होत राहतं. म्हणून आपण जेवढे बंधारे घेतो ते वरच्या साईडला घेत असतो आणि त्या बंधाऱ्याचा फायदा आपल्याला होतो. मागच्या वेळेला पाणी कमी पडल्यावर सुद्धा बऱ्याच लोकांना पूर्वी विहिरीमध्ये पाईप तोडावं लागायचे किंवा पाण्यासाठी पुन्हा नवीन बोर करावं लागायचं. पण ह्या गेल्या 10-11 वर्षामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला विहिरीमध्ये किंवा बोरिंगमध्ये पाईप सोडण्याची गरज भासली नाही. कारण नियोजनबद्ध पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने संपूर्ण आपल्या या तालुक्याचा भौगोलिक अभ्यास करून पाणी कुठे अडवलं पाहिजे आणि पाणी अडवल्यानंतर या पाण्याचा फायदा आमच्या लोकांना कसा होईल, शेतीला कसा होईल, सर्वसामान्याला कसा होईल या माध्यमातून आपण काम करत असताना हे बंधारे वरच्या साईडला घेऊन शेतकऱ्यांच्या शेताला मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न आमचा सातत्याने आहे. गुळ प्रकल्प झाला. या गुळ प्रकल्पाला होऊन जवळजवळ आज 25 ते 30 वर्ष झाले होते पण शेतकऱ्यांच्या शेताला चाऱ्याच्या माध्यमातून पाणी देत नव्हते. मागच्या वर्षी अधिकाऱ्यांना सांगितलं असं चालणार नाही, आपल्याला शेतीला पाणी द्यावंच लागेल आणि आपल्या आशीर्वादाने आपल्या एका मतामुळे आपण जे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबलं त्यामुळे ते पाणी आपण गुळला सोडलं आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कॅनलच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न आपण. साहेब आमच्या सर्वसामान्य समस्या किरकोळ असतात. आमच्या ज्या भगिनी यांच्या भगिनींच्या समस्या आता सर्वात मोठी समस्या लाडकी बहीणची. ज्या लाडक्या बहिणींचे KYC झालं नाही त्यांच्या KYCच्या संदर्भात आम्ही विधानसभेमध्ये सातत्याने मागणी करतोच आहे. पण शासन ज्यावेळेला काही निर्णय घेईल तर तातडीने आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगून आमच्या या लाडक्या बहिणींचं राहिलेलं KYC हे पूर्ण कसं करता येईल यासाठी आपण साऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व आमच्या बांधवांना सांगून यांना हक्काचे जे पैसे लाडक्या भाऊने आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेले ते त्यांच्या अकाउंटला कसे जातील यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. की आमच्या लाडक्या बहिणींना भीती वाटते की आमचे पैसे आले नाही. 1-2 महिना मागे पुढे झाल्या की त्या लाडक्या बहिणी चक्रा मारायला लागतात, विचारायला लागतात की आमचे पैसे आले नाही, आमच्या अकाउंटला पडले नाही. शासनाकडनं येणारा पैसा हा डायरेक्ट आपल्या अकाउंटला येतो. त्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीही भीती ठेवू नका किंवा शंका ठेवू नका की आपल्या अकाउंटचे पैसे इतर कोणी खाऊन जाईल. कारण ते तुमच्या डायरेक्ट अकाउंटला येतात आणि तुमच्या पासबुकवर त्याची एंट्री होते. हे 1500 रुपये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचं ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, आदरणीय अजितदादा होते, यांच्या माध्यमातून आपल्यासाठी दिलेले लाडक्या बहिणीला दिलेले. लाडक्या बहिणीला देण्याचा एकच विषय होता की आमच्या या भगिनी खूप काम करतात. घराची खरं लक्ष्मी कोण तर आमची ह्या लाडक्या बहिणी आणि आमच्या माता भगिनी असतात. पण दुर्दैवाने त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की हा राबराब राबत असता सकाळी सर्वात लवकर उठणारी कोणतं आमची आई बहीण असते आणि सर्वात शेवटी झोपणारी कोणतं आमची आई बहीणच असते जिला आपण घराची लक्ष्मी म्हणतो. पण या लक्ष्मीकडे मात्र आपलं दुर्लक्ष राहतं. तिच्या आता अंगात ताप आहे का?
तिला कॅल्शियम कमी आहे का, तिच्यात रक्त कमी आहे का, कधीच आपण तिचा विचार करत नाही. तिला आपण दवाखान्यात घेऊन जाऊ, तिचं आपण चेकिंग करत नाही. पण महाराष्ट्र शासनाने ठरवलंय की महिलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचं चेकिंग करावं. आमच्या लाडक्या बहिणींना जर विचार केला तर यांच्या बऱ्याचशा शरीरामध्ये जर केलं तर रक्ताचं प्रमाण हे नक्की कमी असतं आणि त्यांच्यामध्ये कॅल्शियमचं सुद्धा प्रमाण कमी झालं. तर आपण राबत असले तरी जे घरात असतं ते सर्वात पहिले नवऱ्याला आणि मुलांना खाऊ घालायचं, मग सासू सासऱ्यांना खाऊ घालायचं आणि उरलं तर आपण खायचं. अशी आपली पद्धत असल्यामुळे ही आपली संस्कृती, हे आपले संस्कार आहे. आई वडिलांनी दिलेला हा विचार आपण सातत्याने सासरवाडीमध्ये सुद्धा मानत असतो आणि करत असतो. पण शेवटी सर्व जेवल्यानंतर जर काही उरलं तर ठीक, नाही तर मग 2 ग्लास पाणी आपण पितो आणि झोपून जातो. हे करत असताना आपण हा विचार करत नाही की आपल्या या वागण्याने आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत आहे. आणि हे दुष्परिणाम झाले की मग आपल्यामध्ये अंगदुखी असते, डोकंदुखी असते, शरीरात ताप असतो. हे सारं करून आपण काम करत असतात. पण काम करत असताना मग आपला संताप जो होतो एखाद्या वेळेला तो लहान मुलावर निघतो. आपण लहान मुलं काही मागायला आलं की 2-3 धपाटे त्याला देतो आणि आपलं समाधान करून घेतो. असं न करता आपल्याला हेच सांगणार आहे की हे जे 1500 रुपये आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याला दिले, महाराष्ट्र शासनाने दिले, या महाराष्ट्र शासनाच्या 1500 रुपयामधनं आपण 2 किलो गूळ आणि 2 किलो शेंगदाणे विकत घ्यावे आणि रोज सकाळ संध्याकाळ थोडं शेंगदाणे खावे. जेणेकरून शेंगदाण्याने गूळ खाल्ला तर डॉक्टर असं म्हणतात की रक्त वाढतं आणि तुमच्या शरीरात जर रक्त चांगलं असेल तर मग तुमचा संताप होणार नाही. 200-300 रुपये एवढं बाजूला काढा ही विनंती आमच्या भगिनींना. तर आम्ही काही दुर्लक्ष करतो तुमच्याकडे. सकाळी उठलं की आम्हाला गावातल्या चौकशा करायला वेळ नसतो, शेतीच्या कामांना वेळ नसतो. मग अशा वेळेला तुमच्याकडे तुम्हाला स्वतःला लक्ष द्यावं लागणार आहे. कारण शेवटी संसाराचा गाळा हा दोघांच्या सहकार्याने चालत असताना तुम्ही जर चांगले राहिल्यात, तुम्ही प्रसन्न राहिल्यात तर मुलं प्रसन्न राहतील आणि घराचं वातावरण जे असेल ते आनंदी राहील, सुंदर राहील. शेतकरी बांधवांना एक विनंती करणार की पाऊस जेवढा पडेल तेवढा पडेल, पाऊस जास्त पडावा ही आपण प्रार्थना करतोच. पण शेतकरी बांधवांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात. जलधारा अतिशय सुंदर योजना आहे. या जलधारेच्या माध्यमातून ज्या साईडला शेताचा उतार असेल तिथे आपण जर 5x5चा खड्डा केला आणि आपल्या शेताचं वाहून जाणारं पाणी जर त्या ठिकाणी उतरवलं तर निसर्गाचं ते देण आहे, पृथ्वी मातेचं जे ऋण आहे आपल्यावर, निसर्गाने दिलेले पाणी ज्याला आपण अमृत म्हणतो, हे अमृत त्या पद्धतीने आपण जमिनीत पुरवू शकतो आणि पुन्हा आपल्या पुढच्या पिढीला, येणाऱ्या नातवांना, पंतूंना जे पाणी लागणार आहे पाणी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. पण दुर्दैवाने एवढ्या चांगल्या योजना येतात, या योजनेचा लाभ मात्र आमचे शेतकरी घेताना मागे पुढे राहतात. साहेब, यांना मार्गदर्शनाची गरज आहे. तहसीलदार साहेब, आपण कृषीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जाऊन याप्रमाणे हा जे जलधारा योजना, त्याचप्रमाणे मागेल त्याला शेततळे याची जर माहिती दिली आणि त्याचप्रमाणे शेतामध्ये बरीच जी जमीन असेल त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात जर झाडं लावली तर निसर्गाचा जो इम्बॅलन्स आपण केलेला आहे हे कुठेतरी भरून निघेल आणि पावसाचं जे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे हे आपण पुन्हा चांगल्या पद्धतीने करू शकतो. दुर्दैवाने झाडं लावण्याचं सर्वच बोलतात. पावसाळ्यात काही लोक झाडे लावतात, त्यांचे फोटोही काढतात. पुढच्या वर्षी जातं तिथे खड्डाच असतो, झाड नसतं. असं न होता माँ के नाम, बाप के नाम किंवा कोणत्या तरी निमित्तानं एक झाड नव्हे तर 5 झाड शेतकऱ्यांनी लावली पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे. जेणेकरून त्याचं जर संगोपन केलं तर भविष्यामध्ये हे पृथ्वीचं जे टेम्परेचर वाढतंय, पाण्याचं प्रमाण कमी होतंय, मानव जातीवर वेगवेगळे जे आरोग्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत हे कुठेतरी आपण बॅलन्स करू शकू, सांभाळू शकू. आज आपण शेतीच्या माध्यमातून उत्पादन घेत असताना मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर करतो, मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर करतो आणि याचा दुष्परिणाम आता जाणवायला लागतो. बाजूवाल्याचं केळीचं शेत आहे, त्याने जर 5 थैल्या युरिया टाकल्या तर आपण शेजारचा 6 थैल्या युरिया टाकतो. पण आपण हा विचार करत नाही की माझ्या शेताला खरंच युरियाची गरज आहे, माझ्या शेताला सल्फेटची गरज आहे का, माझ्या शेताला फॉस्फरसची गरज आहे. हे का न करता आपण शेजारचे जे करतो ते आपण करतो. आणि दुर्दैवाने आणि खेदाने सांगावं लागतं बंगाळे साहेब की महाराष्ट्रामध्ये
18 जिल्हे असे की ज्याच्यामध्ये पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त वाढलं आणि हे नायट्रेटचं प्रमाण वाढल्यामुळे जे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, जे किडनी स्टोनचं आणि किडन्या खराबचं प्रमाण वाढतंय, हे प्रमाण त्याच्यामुळे वाढतंय की आपण जास्त प्रमाणात जे फर्टिलायझर आहोत, जे केमिकल आहे ते आपण केमिकल वापरतो. तणनाशक मोठ्या प्रमाणात आपण वापरतोय, जे सारे शेवटी जमिनीत जातात आणि जमिनीचा आपला जो पोत आहे अतिशय चांगला पोत असताना सुद्धा महाराष्ट्राची जमीन अतिशय सुपीक, अतिशय सुंदर उत्पादन देणारी, ज्या महाराष्ट्राचे शेतकरी हा कष्ट करणारा शेतकरी, राबराब राखणारा शेतकरी, रक्ताचं पाणी करून उत्पादन देणारा शेतकरी, पण दुर्दैवाने कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने आज केमिकल वापरतोय याचे दुष्परिणाम आताच आपल्याला दिसायला लागले, मानव जातीला दिसायला लागले. हे दुष्परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार नसतील तर आपल्याला विनंती करणार आहे की आपण फर्टिलायझर जे कमी प्रमाणात कसं वापरतो. मग बायोजेनिक आपण जे म्हटलं की गांडूळ शेती, ही गांडूळ शेतीला सुद्धा शासन मदत करत असतं. त्याप्रमाणे कंपोस्ट खतं, या कंपोस्ट खताला सुद्धा शासन मदत करत असतं. पण आमचे शेतकरी बांधव या योजनेचा फायदा घेत नाही. आज पाहिलं तर शहर आपण जर विचार केला तर आपल्याकडे आता गोधन कमी झालेले, दूध उत्पादन देणाऱ्या ज्या म्हशी गाई त्या कमी झालेल्या आहेत. मग त्यामुळे पर्यायी आपल्याला जे शेणखत पाहिजे ते सुद्धा कमी झाले. मग शेणखत जर कमी झालं, आपल्या शेताचं जर उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, याच्या पद्धतीने आपल्याला शेती करावी लागणार आहे. कारण शेवटी शेतीवर आपण सर्व डिपेंड आहोत, शेतीवरती सर्व आपण अवलंबून आहोत. शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या योजना असतात. या योजनेसाठी आपण महाराष्ट्र शासनाचे जे ॲप असतात, जसं कृषीचा ॲप असेल, त्याप्रमाणे महसूलचा ॲप असेल, त्या योजनेचे फॉर्म आपल्याला सहज लोड करून घेता येतात. आपण मोबाईल सारेजण वापरतो. मोबाईल वापरत असताना या ॲपचा जर आपण योग्य उपयोग करून घेतला तर बऱ्याचशा समस्या आपल्या सहज घरीच सुटू शकतात. पण दुर्दैवाने तसं होत नाही. मोबाईलवर बऱ्याच वेळा आपण 5-5, 6 तास भारतीय माणसाचा राहायला लागला. त्या 5 आणि 6 तासामध्ये आपण फक्त रील जास्त बघत असतो आणि आमच्या महिला भगिनी असतील तर त्या स्वयंपाकाचे काही बघत असतील किंवा डान्सचे बघत असतील किंवा वेगवेगळ्या सिरियल बघत असतील. आपल्यालाही विनंती करणार आहे की मुलांमध्ये प्रेम निर्माण करा. मुलांमध्ये अंतर पडत चाललंय, संवाद संपत चालले. सर्वसामान्य माणूस पूर्वी चावडीवर बसायचा, घराच्या आजूबाजूला बसायचे, पारावर बसायचे, चर्चा करायचे, संवाद साधायचे. या संवादातनं सुख दुःख एकमेकाला वाटप व्हायची आणि सुख असेल तर आनंद वाटायचा, दुःख असेल तर ते कमी व्हायची तीव्रता. पण दुर्दैवाने या मोबाईल पासून आमच्यामधला संवाद खूप कमी होत चालले. घरात 4 जण जरी असले तरी 4चं बोलणं होत नाही. त्यांचं मोबाईल बंदनं बोलणं होतं. पण मुलांना जर जवळ घेतलं, त्यांच्या पाठीवर हात फिरवला तर त्यांना वाटतं की आईवडील आपली चौकशी करतात आणि एक वेगळा आनंद त्यांना निर्माण होत असतो. आपली ही संस्कृती, या संस्कृतीला सोडून आपण आज वेगवेगळ्या देशाच्या संस्कृती अडॉप्ट करतो. प्रगतीसाठी आपण वेगळ्या संस्कृतीने करता वेगवेगळे टेक्निक हे जर अडॉप्ट केले तर चालेल. पण जगामध्ये सर्वात चांगली संस्कृती कुणाची असेल तर ही भारत देशाची संस्कृती आहे. ज्या जगाला आपण रामायण दिलं, महाभारत दिलं, वेगवेगळ्या संतांचे स्लोगन दिले आणि आपल्याला माहिती आहे की ओंकाराचा जप, या ओंकाराच्या जपाचं जग आज अभ्यास करते. मात्र आपण फॉरेनच्या ज्या गोष्टी आहेत त्या अडॉप्ट करतो. आपण काय करावं, आनंद घ्यावा. पण आनंद घेत असताना परिवारामधला जो संवाद कमी झाला, संवाद कमी होऊ देऊ नका ही विनंती या ठिकाणी करणार. महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहे, आता गावगावांमध्ये राहणार ज्यांनी अतिक्रमण केलेलं असं वाटायचं नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला, त्या शासनाने ज्याचं अतिक्रमण असेल त्याला त्याच ठिकाणी जागा मोजून द्यायची असा एक त्या ठिकाणी कायदा पास केलेला आहे. मी साहेब आपल्याला सांगेल बंगाळी साहेब की हा सर्वात महत्वाचा विषय. लोकांच्या घरावरती छपरावरती आपल्याला छप्पर असतं डोक्यावरती, ते एक समाधान असतं की आमचं घर आहे, स्वतःचं घर आहे. आपल्याला शासनाने हा जर जी.आर. काढलेला आहे, कायदा केलेला आहे, तर संपूर्ण ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, आपण याच्या माध्यमातून आमच्या या लोकांच्या प्रत्येकाच्या नावावर त्यांनी आपल्या जागेवर त्यांचं नाव लावून द्यावं ही विनंती या ठिकाणी आपल्याला करणार आहे. जेणेकरून आमच्या या बांधवांना हक्काचं घर स्वतःचं उपलब्ध होणार. शासनाने जी.आर. केलं आहे याच्यात आपल्याला अडचण येता कामा नये. त्याप्रमाणे सातबारा ज्याला घर बांधायचं असेल त्याला आता येण्याची गरज नाही, डायरेक्ट जायचं आणि आपल्या त्या जो असेल आपल्या घराचा नकाशा जर दिला की त्याला डायरेक्ट परमिशन भेटतो. वेगवेगळ्या योजना बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून
माध्यमातून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये योजनांचं लाभ देण्यासाठी प्रयत्न केला जातो की सर्वसामान्य माणूस हा कुठे आणला गेला नको पाहिजे, कुठे नळला गेला नको पाहिजे, त्याला सहज शासनाच्या ज्या सोयी सुविधा आहे या उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करतो. महिलांच्या आरोग्याच्या संदर्भातला प्रश्न असेल, आमच्या बऱ्याच महिलांना असं असतं की त्यांना कॅन्सर होतात, शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी गाठी येतात, पण त्या संकोच करतात की आम्ही कसं सांगायचं, आम्ही कसं दाखवायचं. अगदी आपल्याला प्राथमिक स्टेजला ज्यावेळेला जाणलं की आपल्याला गाठ आहे तर ती इमिजिएट दाखवली तर सहज त्याचं ऑपरेशन होऊ शकतं. आणि महाराष्ट्र शासनाने ज्या आरोग्य कार्ड दिले, या आरोग्य कार्डाच्या माध्यमातून 5 लाखापर्यंत आपल्याला कुठलाही खर्च आपल्याला दवाखान्याचा लागत नाही, त्या कार्डावरती आपले ऑपरेशन होऊ शकतात. पण दुर्दैवाने आपण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो. मी आपल्या बांधवांनाही सांगणार आहे, आई वडिलांनाकडे आपण जसं लक्ष दिलं नसेल तर लक्ष द्यावं, आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं. शेवटी आपल्या सुखी संसारामध्ये सुख दुःखामध्ये आपल्या बरोबर राहणारे कोण असतात, आपल्या कुटुंबाचे घटक असतात. आणि सर्वात शेवटी कोण असेल तर ती पत्नीच असते. तिच्या काळजी घ्यावी एक विनंती या माध्यमातून करतात. संस्कृतीच्या संदर्भात सांगत असताना भारताची संस्कृती आपल्या साऱ्यांनाच माहिती. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे वारकरी ज्यावेळेला एक एक पाऊल टाकता हजारो किलोमीटर जात असताना त्यांच्या डोळ्यासमोर एकच असतं की माझ्या पांडुरंगाच्या पावलाचं दर्शन झालं पाहिजे, त्याचा मला दर्शन झालं, त्याचा आशीर्वाद भेटला की वर्षभर मला आनंद राहील, माझं कुटुंब आनंद राहील. ही भावना मनामध्ये ठेवून वारकरी ज्यावेळेला एक एक पाऊल टाकतो तो पांडुरंगाचा जय जय काय करत असतो. जीवनामध्ये आपल्याला आपल्या आईवडिलांसारखं श्रेष्ठ दैवत नाही. आपणही आईवडिलांची जर सेवा केली तर आपल्याला कुठलं दुःख हे येणार नाही, आनंदाचे दिवस राहतील. आईवडिलांसारखं जगामध्ये श्रेष्ठ असं कोणीच नाही. पण दुर्दैवाने आज आपल्या संस्कृतीमध्ये असं नसताना काही वेळा आम्ही ज्यावेळेला शहरामध्ये जातो तर शहराच्या वृद्धाश्रमामध्ये ज्यावेळेला म्हातारे आई वडील ज्यांनी करोडो रुपये कमवले, आपल्या मुलाबाळांसाठी खूप इष्ट केली, पण ते आई वडील ज्या वेळेला त्या वृद्धाश्रमात राहतात त्यावेळेला अतिशय वाईट वाटतं की आपल्या आईवडिलांना काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा कोणाच्या सांगण्यावरनं वृद्धाश्रमात ठेवलं हे वाईट वाटतं. पैसा हा सर्वस्व नसतो. जीवनामध्ये आलेल्या असताना कर्म करत असताना आपलं कर्तव्य हे पार पडत असताना आई वडील जगात शिरपत. बंगाळे साहेब कदाचित आपल्याला माहीत नसेल, रेमंडचे जे मालक होते यांची 5,000 कोटीची संपत्ती होती, पण त्यांनी मुलाच्या नावात ती संपत्ती केली आणि मुलाने त्यांना घरातनं बाहेर काढून टाकलं. त्या रेमंडच्या मालकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःची ट्रीटमेंट करावी लागत होती. म्हणजे ज्याने 5,000 कोटी रुपये कमवले, मुलांसाठी कमवले, मुलाला दिले, त्याची मात्र अशी अवस्था की बा मुलाने त्यांना बाहेर काढून दिले. रिक्षाने फिरत होते, त्यांच्याकडे अन्नासाठी सुद्धा पैसे नव्हते. पण हा विचार आपल्या डोळ्यासमोर न ठेवता जगात मी आपल्याला हीच विनंती करणार की आपली ही संस्कृती नाही. रामायण महाभारताची संस्कृती आपली. रामाने वडिलांनी दिलेलं, राजा दशरथांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र हे वनात गेले. वनात जात असताना त्यांच्या मागे सीतामाई, माझा नवरा वनात जातोय, मग मी घरी थांबून यश आरंभ करण्यापेक्षा मी त्यांच्याबरोबर वनात त्यांच्या पाठीबरोबर जाईल, त्यांच्या मागे राहील, कारण मी सुख दुःखाचं वचन हे अग्नी समोर दिलेलं आहे. ह्या विचाराने प्रभू रामचंद्रांबरोबर सीतामाई सुद्धा वनवासाला निघाले. माझा भाऊ जातोय, त्याच्या संरक्षणासाठी नव्हे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिले पाहिजे, या भावनेतनं प्रभू रामचंद्रांबरोबर लक्ष्मण सुद्धा गेले. पण दुर्दैवाने आता तसं होत नाही. आमचा भाऊ शेजारी असेल आणि त्याचं शेत असेल तर आम्ही रोज दरवर्षी त्याचं एक एक बाण कसं कोरता येईल, एक एक बाण आपल्या बाजूला कसं करता येईल यासाठी प्रयत्न करतो. हे दुर्दैवाने केलं आम्ही सांगतो. शेतकरी बांधवांनो, आपल्याला निसर्गावर डिपेंड राहत असताना पाणी आपल्याला महत्वाचं आहे. पण आमच्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी शेतामध्ये बांधत शिल्लक ठेवले नाही आणि निसर्ग पद्धतीने पडणारं पाणी जे शेतात पडायचं आणि आपोआप जमिनीत मुरायचं आणि पुनर्भरण व्हायचं, दुर्दैवाने बांध ठेवले नसल्यामुळे आता पाणी पडतं शेतात आणि पाणी जसं पडतं बांध नसल्यामुळे शेताच्या बाहेर संपूर्ण पाणी वाहून जातं आणि पुनर्भरण होत नाही. म्हणून आपल्या विहिरी आज जवळपास 500 आणि 600 फुटावर जाऊन सुद्धा पाणी लागेल का याची शाश्वती नाही. 800 फुटावर विहिरी जात आहेत. खालून येणारं जे पाणी हे क्षारयुक्त येणार आहे आणि क्षारयुक्त आलेलं पाणी हे आपली जमिनीचा पोत खराब करणार आहे, आपलं आरोग्य खराब करणार आहे. म्हणून या पावसाळ्यामध्ये आपल्याला विनंती करतो की आपण पाणी शेतामध्ये ठेवा.
तिथे ते बंधारे घालता येतील तिथे बंधारे घाला. शेताचं वरच्या बरोबरच आपल्या घरावर पडणारं जे पाणी हे पाईपच्या माध्यमातून जमिनीमध्ये सोडा आणि पृथ्वी मातेने जे दिलेलं पवित्र असं पुण्यवान आपलं पाणी, या पाण्याचं जतन करून आपल्या भावी पिढीसाठी त्याचा उपयोग कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्न करावी विनंती या ठिकाणी करतो. आपल्या या योजनेचा लाभ घेत असताना कुणी या योजनेपासनं वंचित राहणार नाही यासाठी आम्ही काळजी घेतो. तुम्हाला जर वाटलं की माझं काम अधिकारी वर्ग करत नाही, मला दुर्लक्ष करतं, तर सरळ येऊन मला फोन करायचा आणि मला सांगायचं की साहेब आमचं असं असं काम झालं नाही. कारण मी तुमचा नेमका एका मतामुळे तुमचा खूप खूप आभारी आहे. तुमच्या कामासाठी मी तत्पर आहे. तुम्ही शिवसेनेसमोरचं धनुष्यबाणाचं बटन दाबलं आणि मला आशीर्वाद दिला. माझं कर्तव्य आहे की तुम्हाला जे जे योजना असतील त्यापर्यंत न्याय देण्याचं काम मी सातत्याने करणार आहे. तुम्हाला ज्या वेळेला वाटलं असं की आपले काम होत नाही तर सरळ मला फोन करायचं. पण दलाल जे या दलालांच्या माध्यमातून आपण कुठेही जाऊ नका साहेब. दलालांचाही बंदोबस्त मी मागे सांगितला बऱ्यापैकी बंदोबस्त झालाय. काही थोडेफार राहिले असतील, काही अधिकारी नवीन आले, त्या अधिकाऱ्यांना काही माहिती नसेल ते आमच्या जर शेतकऱ्यांना आमच्या गरीब माणसांना जर फिरवत असतील आणि मला जर तसं माहीत पडलं तर माझं एवढं वाईट नाही एवढं मी आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगतो. कारण मी यांच्या सर्वसामान्य माणसांमुळे निवडून आलो, त्यांच्या मतांमुळे निवडून आले आणि शासनाने आपल्याला या लोकांच्या सोयीसाठी या लोकांच्या कामासाठी या ठिकाणी नियुक्त केलेले. तुम्ही आपण हे शासनाचे सर्वंट आहोत आणि शासनाच्या सर्वंट म्हणजे यांचेच आपण सर्वंट आहोत आणि यांना योग्य ते न्याय देण्याचं काम आपल्याला सर्वांना करावं लागणार आहे. जे जे लोक काम करतात त्यांचं मनापासून आभार मानतो. पण जे काही अधिकारी थोडंसं आमच्या लोकांकडे दुर्लक्ष करत असेल त्यांना या ठिकाणी नम्र सूचना देतो की आपण या सर्वसामान्य माणसाला आपल्या कुटुंबाचा घटक समजून त्यांना योग्य ते ट्रीटमेंट द्या, त्यांच्याशी चांगलं वागा. त्यांना जर कुठे त्रास झाला तर नाईलाज असतो मला आपल्याला योग्य त्या पद्धतीने कोणत्या शब्दात सांगायचं ते मी सांगितल्याशिवाय राहत नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगावं लागतं. तर मागचे काही आमदार होते गोड बोलायचे पण कामं होत नव्हते. मी थोडा कडवट बोलणार आहे असं म्हणतात की जर आजारी पडले तर कडू औषध लवकर काम करतं. मी त्याप्रमाणे कडू औषध असल्यामुळे काही लोकांना त्याचा त्रासही वाटतो, काही लोकांना काही गोष्टी करता येत नाही म्हणून थोडं आमदाराच्या नावाने बोलतात. आपल्या कंडारे साहेब आहेत, देसरे साहेब यांनाही सांगतो की साहेब आता सध्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. आमच्या मोठींच्या पायरी चोरल्या जातात किंवा वरती तास चोरले जातात. हे जे ठराविक लोक असेल यांचा शोध घ्या. याच्यापुढे शेतकऱ्यांच्या वायरी चोरल्या जाणार नाही याची आपल्याला काळजी घेणार आहोत. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांचे केळीचे बाग जे असतात तेही कापून टाकतात लोक, त्यांचाही बंदोबस्त करा. कारण आम्ही शेवटी मनापासून शेती करत असताना मुलगा आजार असेल, आईवडील आजार असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आमचा शेतकरी शेतीला प्राधान्य देतो आणि याचं जर हातातोंडाशी आलेलं पीक जर या पद्धतीने चोरलं जात असेल किंवा कापलं जात असेल, तारा चोरल्या गेल्या की 3-4 दिवस त्या तार भेटत ते आमचं पिकाचं उत्पादन कमी होतं. तर या गोष्टींकडे आपण सर्व पद्धतीने लक्ष द्यावं. सर्वसामान्य माणूस आपल्याकडे आला तर त्याला योग्य न्याय द्या. तो कोणत्या पार्टीचा कोणत्या पक्षाचं पाहू नका. योग्य पद्धतीने आपण दोघं जण त्यांना न्याय द्यायला काही माझ्या मनामध्ये शंका नाहीत. त्याचप्रमाणे आदरणीय प्रांत साहेब मधून आपण आमच्या या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी नक्की येत चलावं. त्याचप्रमाणे तशीच्या माध्यमातून आपली काही कामं राहिली असेल त्याच्या अंजली मॅडम आहेत, त्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आपल्या मनात काही शंका असेल तर त्या शंका इथं कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला वाटलं की हा विषय ते मांडायचा आहे ते एकेकाने लाईनीतून मांडून घ्यायचा आपल्या समस्या सोडवण्यासाठी. जोपर्यंत शेवटचा माणूस त्याच्याशी माझं बोलणं होते तोपर्यंत मी ते बसणार आहे. पुन्हा देवाला प्रार्थना करतो की आमच्या सर्व कुटुंबाला समृद्धीचे दिवस होते, चांगले आरोग्याचे दिवस होते, यांच्या हातून आईवडिलांची सेवा घडू दे हे प्रभूला प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.